नाही का? धनंजय मुंडेंवर एक आरोप होतोय तो पीक विमा घोटाळ्याचा, दुसरा आरोप होतोय तो म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा. काही देणं घेणं नाहीये, तो हत्यारा नाहीये, एवढाच तुम्ही माझा त्यांना विषय आहे. पाठिंबा देताय ना. हत्यारा नाही म्हणून पाठिंबा आहे. त्यांच्या जीवनात अजून काय काय घडलेलं आहे तो पुराण माझ्या समोर काढू नका. तो न्यायालयाचा विषय आहे. तो पीक विमा घोटाळा असेल किंवा अजून कोणी असेल किंवा काय, हा राजकारण नका सांगू. एक भक्त भेटायला आला, त्याला आशीर्वाद दिला, याचं राजकारण काय करता तुम्ही? याच्यावर काय बोलता तुम्ही? धन्यवाद. आपल्याला इथंच बोलून त्याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे पण होते, ते म्हणजे की भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे. दुसरा मुद्दा, राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेवून, ठीक आहे, नामदेव शास्त्रींना प्रश्नांची उत्तरं टाळायची होती हे दिसतंय. काही प्रश्नांची उत्तरं ही त्यांना देता आलेली नसावीत, यासाठीच कदाचित ते तिथं थांबू शकलेले नाहीयेत. कारण की हे प्रश्न खूप स्वाभाविकपणे आहेत की ज्या धनंजय मुंडे यांच्यावर पीक विमा घोटाळ्याचा आरोप झालेला आहे, त्यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप झालेला आहे की ज्याच्यामध्ये बीडमधले राख उचलण्याची ज्या कंपनीकडे, म्हणजे आपण अगदी त्या कंपनीची नावं सुद्धा वाचून